जितेंद्र आव्हाड यांनी काल घोड्यावर बसून केलेल्या आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। आव्हाड घोड्यावर बसले हा घोड्याचा अपमान असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे। मोदींचं आव्हान तुम्हाला काय कळणार? गधा क्या जाने गुड़ क्या चीज होती है। तुम्ही ज्या घोड्यावर बसला आहात तो खऱ्या अर्थानं त्या घोड्याचाही अपमान आहे। याच घोड्याच्या पाठीवर बसून इतिहास घडला आणि महाराष्ट्र ताठ मानेनं उभा राहिला, अनर राष्ट्रही उभं राहिलं। मग आता मंत्र्यांना पण आम्ही सांगणार की तुम्ही बंगल्यातनं गाडीने नाही जायचं, घोड्यावर बसायचं, गाडीवर बसायचं, बैलगाडीवर बसायचं आणि मंत्रालयात जायचं। त्या पक्षीय दृष्टिकोनातून बघाल तर तुम्ही भारतीय म्हणून तुमच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। या वेळेला तुम्हाला जनतेनं घोड्यावर बसवलंय, तुम्ही अशाच पद्धतीची नौटंकी केली तर पुढच्या वेळेला जनता तुम्हाला खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही। तेल कमी वापरा। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात, एवढं डोक्याला तेल लावतात। आता मला माहित नाही उद्यापासून ते तेल वापरणार, केस कापणार, काय करणार माहित नाही मला, पण त्यांनी पण तेल वापर कमी करावा आता केसाला। सल्ला तुम्ही देतात ते ऐकतील? नाही, आम्ही कोणाला सल्ला देत नाही। सल्ला मी फक्त मोदींचा ऐकला म्हणून घोड्यावर बसलो। ते उंटावर बसायला पाहिजे होतं, कारण ते ज्या समूहाला ते रिप्रेझेंट करतात तर तो समूह उंटावरून प्रवास करतो, ते चुकून घोड्यावर गेले। घोडा म्हटल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आलं ना, तर ते कुठे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात? तर ते ज्यांना मानतात त्यांचं वाहन उंट आहे, त्यामुळे ते उंटावर